नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, जसं की आपण चालू होण्याचे जे काही व्हिडिओ अपलोड करत असतो त्याच पद्धतीने एक नवीन आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत। त्याचं नाव असणार बघा, पोलीस भरती आणि तलाठी भरती 2025-26 यासाठी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न हे IMP कव्हर करणार आहोत। आजपासून याची सुरुवात करणार आहोत। रेग्युलर व्हिडिओ हा अपलोड केला जाईल। भाग पहिला आज आपण अपलोड करत आहोत। लक्षात ठेवायचं आहे, सर्व IMP प्रश्न आपण यामार्फत कव्हर करून घेणार आहोत। येणाऱ्या भरतीमध्ये हे सर्व प्रश्न IMP आहेत। याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता। चालू घडामोडीचा व्हिडिओ दररोज सकाळी 9 वाजता आपण अपलोड करणार आहोत आणि हा जो काही नवीन भाग आपण सुरू करत आहोत बघा, तर हा दररोज संध्याकाळी 5 वाजता संध्याकाळी 5 वाजता आपण हा अपलोड करणार आहोत। प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? IMP प्रश्न आहे, दरवर्षी परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो। तर जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे पर्याय ब जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे। कुठे? जिनेवा स्वित्झर्लंड। स्थापना देखील विचारली जाते, तर स्थापना लक्षात ठेवायचं आहे 1995 साली जागतिक व्यापार संघटनेची स्थापना ही झाली होती। सध्याचे महासंचालक कोण आहेत? एनगोजी ओकोंजो इवेला। लक्षात ठेवायचं आहे, एनगोजी ओकोंजो इवेला हे सध्याचे महासंचालक आहेत। तसेच WHO चे मुख्यालय देखील जिनेवा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे, ते देखील लक्षात ठेवायचं आहे। दुसरा प्रश्न आहे, डॉल्फिन किक हा जो काही शब्द आहे बघा, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर डॉल्फिन किक हा शब्द पर्याय क पोहणे किंवा जलतरण हा जो काही खेळ आहे बघा, तर या खेळामध्ये डॉल्फिन किक या शब्दाचा वापर हा होतो। आता ही जी काही डॉल्फिन किक आहे बघा, तर ही डॉल्फिन किक एक विशिष्ट पद्धत आहे ज्यामध्ये जलतरणपटू डॉल्फिनच्या हालचालीप्रमाणे पायांची हालचाल ही करत असतात, त्यासाठी हा डॉल्फिन किक शब्द हा प्रसिद्ध झालेला आहे। लक्षात ठेवायचं, कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पोहणे या खेळाशी तो संबंधित आहे। तिसरा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षणासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना ही नुकतंच कार्य करत आहे? तर पर्यावरण संरक्षणासाठी पर्याय क ग्रीनपीस ही जी काही संस्था आहे बघा किंवा संघटना आहे, तर ती पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करत आहे। स्थापना विचारली जाईल, तर लक्षात ठेवायचं 1971 साली ग्रीनपीस या संघटनेची स्थापना झाली होती। मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर एम्स्टरडॅम या ठिकाणी मुख्यालय आहे। कोणत्या देशात आहे? तर नेदरलँड या देशामध्ये आहे, नेदरलँड। चौथा प्रश्न आहे, नेटबॉल खेळामध्ये गोलपोस्टची उंची ही किती असते? तर नेटबॉल खेळात गोलपोस्टची उंची ही पर्याय ब 10 फूट एवढी असते। किती? 10 फूट। जर मीटरमध्ये आपण हे अंतर पाहिलं तर 3.5 मीटर। किती? 3.5 मीटर आणि फुटामध्ये 10 फूट। लक्षात ठेवायचं आहे, कधी कधी प्रश्न हा मीटरमध्ये विचारला जाईल। नेटबॉल खेळात गोलपोस्टची उंची ही किती मीटर असते? तर 3.5 मीटर असते। फुटामध्ये विचारले तर 10 फूट असते। लक्षात ठेवायचं आहे। पाचवा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे बघा, स्वतंत्र भारताने पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्ण पदक हे केव्हा जिंकले होते? तर लक्षात ठेवायचं 1948 साली स्वतंत्र भारताने पहिले ऑलिम्पिक हॉकी सुवर्ण पदक हे 1948 साली जिंकले होते। कोणाला हरवत जिंकले होते? तर ब्रिटनला हरवत भारताने प्रथमच हॉकीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते ऑलिम्पिकमध्ये। त्यावेळी कर्णधार कोण होते? तर किशनलाल। हॉकी संघाचे कर्णधार विचारले जाऊ शकतात। जेव्हा भारताने पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं ऑलिम्पिकमध्ये, तर लक्षात ठेवायचं किशनलाल। IMP आहे, किशनलाल हे त्यावेळी कर्णधार होते। 1948 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोठे आयोजित केल्या होत्या? तर लंडन या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं आणि ब्रिटनला हरवत भारताने सुवर्ण पदक जिंकलं होतं। सहावा प्रश्न आहे, प्रत्येक वर्षी किती नोबेल पुरस्कार हे प्रदान केले जातात? तर प्रत्येक वर्षी 6 नोबेल पुरस्कार प्रदान केले जातात। कोणकोणते? तर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार, रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार, वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार आणि साहित्याचा नोबेल पुरस्कार, शांततेचा नोबेल पुरस्कार, अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार, असे 6 क्षेत्रामध्ये बघा नोबेल पुरस्कार हे दरवर्षी प्रदान केले जातात। नोबेल पुरस्काराबाबत सर्व माहिती आपण या ठिकाणी लक्ष्य सरकारी नोकरी या चॅनलवर बघा
आपला नोबेल पुरस्कारासाठी स्पेशल व्हिडिओ आहे बघा, त्यामध्ये सर्व नोबेल पुरस्काराची माहिती आपण त्या ठिकाणी कव्हर केलेली आहे. यामध्ये फक्त IMP टॉपिक आपण कव्हर करून घेणार जे परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत. जर एक्स्ट्रा माहिती आपल्याला हवी असेल तर नोबेल पुरस्कार स्पेशल असा व्हिडिओ आहे बघा, त्यामध्ये आपण ती सर्व माहिती कव्हर केलेली आहे. नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती? 1901 साली सुरुवात झाली होती. सुरुवातीला फक्त 5 क्षेत्रामध्ये हा नोबेल पुरस्कार दिला जात होता. ते 5 क्षेत्र कोणते? तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता अशा 5 क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला बघा नोबेल पुरस्कार हा दिला जात होता. 1968 पासून किंवा 1968 पासून बघा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा देखील देण्यात सुरुवात झाली किंवा 1968 पासून. स्वीडिश बँकेचा जो काही 300वा वर्धापन दिन होता बघा, तर त्या वर्धापन दिनानिमित्त अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा 1968 पासून देण्यास सुरुवातही झाली. दरवर्षी नोबेल पुरस्कार हा कोणत्या दिवशी प्रदान केला जातो? तर 10 डिसेंबरला दरवर्षी नोबेल पुरस्कार हा प्रदान केला जातो. सर्व पुरस्कार हे स्टॉकहोम जी काही स्वीडनची राजधानी बघा, तर या ठिकाणी दिले जातात. परंतु फक्त शांततेचा जो काही नोबेल पुरस्कार आहे तर तो ओस्लो नॉर्वे, लक्षात ठेवायचं आहे, ओस्लो नॉर्वे या ठिकाणी दिला जातो. एक प्रश्न IMP दरवर्षी परीक्षेमध्ये विचारला जातो, तर नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? तर रवींद्रनाथ टागोर हे बघा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. जर विचारलं नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे शेवटचे व्यक्ती कोण? तर अभिजित बॅनर्जी हे शेवटचे व्यक्ती आहेत, ज्यांना 2019 साली बघा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता. अर्थशास्त्राचा तो नोबेल पुरस्कार होता. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त आहे 1913 साली आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019 साली. लक्षात ठेवायचे आतापर्यंत 9 भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. 7वा प्रश्न आहे, युनिसेफची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर युनिसेफची स्थापना ही पर्याय 1946 किंवा 1946 मध्ये झाली होती, दुसऱ्या महायुद्धानंतर. IMP यावर जराशी माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. युनिसेफचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. हा बघा युनिसेफचा फुल फॉर्म आहे. याची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर झाली होती. युनिसेफचा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी युनिसेफचं मुख्यालय आहे. आता याचं स्थापन करण्याचं कारण काय? तर जेव्हा दुसरं महायुद्ध झालं बघा, दुसरं महायुद्ध, तर या दुसऱ्या महायुद्धामध्ये उद्ध्वस्त झालेल्या देशांमधील मुलांना व मातांना आपत्कालीन अन्न व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी याची ही स्थापना करण्यात आली होती. सध्या युनिसेफचे कार्यकारी संचालक कोण आहेत? तर कॅथरीन रसेल. कॅथरीन रसेल हे युनिसेफचे सध्याचे कार्यकारी संचालक आहेत. 8वा प्रश्न आहे, प्रसिद्ध भारतीय खेळाडू विजय हजारे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर प्रसिद्ध भारतीय खेळाडू विजय हजारे हे पर्याय क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवायचे क्रिकेट या खेळाशी. त्यांच्या नावाने बघा विजय हजारे ट्रॉफी ही देखील खेळवली जाते. विजय हजारे ट्रॉफी लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीचा विजेता जर आपल्याला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. विजय हजारे यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहून घेऊया. विजय हजारे हे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. त्यांना पद्मश्री हा प्राप्त झाला होता किंवा 1960 साली. आणि पद्मश्री मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू जर आपल्याला विचारले तर पद्मश्री मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू हे आहेत बघा विजय हजारे, ज्यांना 1960 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच विजय हजारे यांच्या नेतृत्वामध्ये बघा भारताने पहिला कसोटी सामना देखील जिंकला होता. लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताने कोणाच्या नेतृत्वामध्ये बघा पहिला कसोटी विजय हा मिळवला होता? तर विजय हजारे यांच्या नेतृत्वामध्ये भारताने पहिला कसोटी सामना हा जिंकला होता. 9वा प्रश्न आहे, गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरी या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय महात्मा ज्योतिबा फुले. तसंच यांच्यावर दुसरं एक पुस्तक विचारलं जातं शेतकऱ्यांचा आसूड. शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी हे 2 महत्त्वाचे पुस्तक बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले, जे परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर
1873 मध्ये सत्यशोधक जो काही समाज आहे बघा, तर या समाजाची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले. हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. स्थापना केव्हा? 1873 मध्ये. त्यानंतर मुलींची पहिली शाळा ही 1848 मध्ये पुणे या ठिकाणी यांनीच सुरू केली होती. कोणी? महात्मा ज्योतिबा फुले. गेल्या वर्षी तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न पडला होता. 10वा प्रश्न आहे, पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण आहेत? जसं आपण मगाशी पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे पहिले क्रिकेटपटू पाहिलं होतं, तसाच त्याच रिलेटेड प्रश्न आहे बघा. फक्त प्रश्न काय आहे तर पहिले भारतीय खेळाडू विचारलेत बघा. तो क्रिकेटशी संबंधित होता, इथे भारतीय खेळाडू विचारलेत. तर लक्षात ठेवायचं आहे, पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले आहेत? तर पर्याय अ, विश्वनाथन आनंद, ज्यांना 1991-92 वर्षासाठी पद्मविभूषण पुरस्कार 1991-92 वर्षासाठी त्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त होता. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करणे पहिले भारतीय खेळाडू आहेत विश्वनाथन आनंद. यांच्याबाबत आपण थोडीशी माहिती कव्हर करून घेऊया. जे काय 1991-92 वर्षासाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता बघा, त्याचं पूर्वीचं नाव काय होतं तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. लक्षात ठेवायचं आहे, त्यावेळी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतो, आताच ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे. त्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले कोण तर विश्वनाथन आनंदच. हेच लक्षात ठेवायचं आहे, पहिले भारतीय खेळाडू देखील आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले कोण तर विश्वनाथन आनंद. त्यानंतर 1957 मध्ये बघा, पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत बघा, बलबीर सिंग दोसांझ. लक्षात ठेवायचं आहे, पद्मश्री हे झालं पद्मविभूषण विश्वनाथन आनंद. आता आपण पद्मश्री पाहत आहोत. पद्मश्री पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण तर बलबीर सिंग दोसांझ, जे हॉकी खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण तर सचिन तेंडुलकर, जे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. त्यांना 2014 साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, जे भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले. तसेच क्रिकेटपटू जर विचारलं तर त्याचं उत्तर देखील असणार आहे सचिन तेंडुलकर. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू कोण तर CK नायडू हे पद्मभूषण प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना 1956 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हे देखील क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. विश्वनाथन आनंद बुद्धिबळ, बलबीर सिंग दोसांझ हॉकी, सचिन तेंडुलकर क्रिकेट आणि CK नायडू क्रिकेट. लक्षात ठेवायचं, जे 4 महत्त्वाचे पुरस्कार आहेत बघा भारताचे, तर ते 4ही पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू आपण पाहिलेले आहेत. पद्मविभूषण विश्वनाथन आनंद, पद्मश्री बलबीर सिंग दोसांझ, सचिन तेंडुलकर भारतरत्न आणि CK नायडू पद्मभूषण. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 11वा. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत आणि चीनचे युद्ध हे झाले होते तर पर्याय क 1962 साली भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान बघा युद्ध हे झालं होतं. आणि चीनच्या युद्धानंतरच बघा ITBP ची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवायचं आहे, ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. पुढचा 12वा प्रश्न आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली महिला कर्णधार कोण होती तर भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार होती पर्याय ब शांता रंगास्वामी. IMP प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. शांता रंगास्वामी ही भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार होती. त्यानंतर यांना अर्जुन पुरस्कार देखील प्राप्त आहे 1976 साली. केव्हा? 1976 साली त्यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला होता. आणि अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली क्रिकेटपटू कोण होती तर शांता रंगास्वामी. त्यानंतर 2017 साली BCCIचा जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना प्राप्त आहे. आणि BCCIचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त करणारी प्रथम महिला जर कोण आहे तर ती शांता रंगास्वामी आहे. पुढचा प्रश्न आहे, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही कोणत्या वर्षी झाली होती तर द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही पर्याय अ 1985 साली झाली होती. दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कोणास प्रदान केला जातो तर प्रशिक्षकाला. जे काही मुख्य प्रशिक्षक असतात बघा, तर त्या प्रशिक्षकास द्रोणाचार्य पुरस्कार हा प्रदान केला जातो.
पहिला द्रोणाचार्य पुरस्कार हा 1985 साली प्रदान केला होता. किती जणांना? 3 जणांना केला होता. त्यांची नावे या ठिकाणी सांगतो. भालचंद्र भागवत कुस्तीचे प्रशिक्षक होते. ओमप्रकाश भारद्वाज बॉक्सिंगचे प्रशिक्षक होते आणि ओम यम नंबियार हे ॲथलेटिक्सचे प्रशिक्षक होते, ज्यांना 1985 साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2025चा द्रोणाचार्य पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? कमेंट करून सांगायचं आहे. 14वा प्रश्न आहे, द बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द बुद्ध अँड हिज धम्म या पुस्तकाचे लेखक आहेत. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सरस्वती सन्मान हा जो काही पुरस्कार आहे बघा, तर तो दिला जातो? तर साहित्य, पर्याय साहित्य क्षेत्रामध्ये बघा सरस्वती सन्मान हा जो काही पुरस्कार आहे बघा, तर तो दिला जातो. 16वा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होतो? तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना पर्याय मूळदूस हा जो काही आजार आहे तर तो होत असतो. 17वा प्रश्न आहे, देश व त्यांची राजधानी यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय निवडायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय ब, अफगाणिस्तान, बगदाद. मालदीवची राजधानी काय आहे? माले ही मालदीवची राजधानी आहे. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. जपानची राजधानी आहे टोकियो. अफगाणिस्तानची राजधानी काय आहे? तर अफगाणिस्तानची राजधानी आहे बघा काबूल. बगदाद ही अफगाणिस्तानची राजधानी नाही, काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे. आता बगदाद ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर इराक. लक्षात ठेवायचं आहे, इराकची राजधानी आहे बगदाद. दरवर्षी बघा राजधानी आणि देश यांच्यावर एखादा प्रश्न परीक्षेमध्ये दिसतो, त्यासाठी महत्त्वाचे जे काही ट्रेंडिंग देश आहेत बघा, तर त्यांच्या राजधानी आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. 18वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने वस्तू आणि सेवा कर हा सर्वात अगोदर लागू केला होता? तर फ्रान्स या देशाने बघा सर्वात अगोदर GST कर जो काय आहे बघा, तर तो सर्वात अगोदर लागू केला होता. केव्हा? 1954 साली. 1954 साली तो लागू करण्यात आला होता फ्रान्स या देशामध्ये. भारतात केव्हा लागू करण्यात आला? तर 1 जुलै 2017 साली. 1 जुलै 2017 साली भारतामध्ये लागू करण्यात आला होता. 19वा प्रश्न आहे, टिंबटिंब हे फेसबुकचे संस्थापक आहेत. आता फेसबुकचे संस्थापक विचारलेले आहेत. पर्याय मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. कोण? मार्क झुकरबर्ग. इलॉन मस्क कशाचे संस्थापक आहेत? टेस्लाचे संस्थापक आहेत. हे देखील चर्चेत आहेत बघा, जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. 20वा प्रश्न आहे, मार्शल आर्ट डांबे हे जे काही आहे बघा, तर ते कोणत्या खंडाशी संबंधित आहे? तर मार्शल आर्ट डांबे हे आफ्रिका या खंडाशी संबंधित आहे. आफ्रिका. 21वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक वेब मेल प्रोव्हायडर नाही? तर बायडू. पर्याय ब, बायडू हे जे काही आहे बघा, तर ते वेब मेल प्रोव्हायडर नाही. बाकी आउटलुक, जीमेल आणि याहू हे तिन्ही जे काय आहेत बघा, तर ते वेब मेल प्रोव्हायडर आहेत. आता बायडू काय आहे? तर हे एक सर्च इंजिन आहे. सर्च इंजिन. 22वा प्रश्न आहे, कोणत्याही पेजला सर्व्हर कॉपी करणे त्याला काय म्हटले जाते? तर कोणत्याही पेजला सर्व्हरवर कॉपी करणे त्याला बघा पर्याय ब, पेज डाउनलोड करणे असं म्हटलं जातं. 21वा प्रश्न आहे, एक IPv4 पत्ता हा किती बिट्सचा असतो? तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय क 32. IMP प्रश्न आहे. तर एक IPv4 चा पत्ता जो काय आहे बघा, तर तो 32 बिट्सचा असतो. हे जे काही 32 बिट्स आहेत बघा, तर ते सामान्यतः 4 विभागांमध्ये बघा विभागलेले असतात. किती? 4 भागांमध्ये ते विभागलेले असतात, ज्यांना ऑक्टेट्स असं म्हटलं जातं. काय? ऑक्टेट्स. जे काही 4 भागांमध्ये विभागले जातात बघा बिट्स, तर त्यांना ऑक्टेट्स असं म्हटलं जातं. आणि ते जे काही आहे तर ते ठिपक्यांनी वेगळे केलेले असतात. कशाने? ठिपक्यांनी वेगळे केलेले असतात. प्रत्येक ऑक्टेट्समध्ये बघा 8 बिट्स असतात. किती? 8. लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक ऑक्टेट्समध्ये 8 बिट्स असतात. 22वा आणि शेवटचा प्रश्न आहे, हॅथवे हे एक टिंबटिंब आहे. हॅथवे हे एक टिंबटिंब आहे. तर पर्याय ड, इंटरनेट सेवा प्रदाता आहे बघा हॅथवे.
मित्रांनो, अशा प्रकारे 22 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत, जे पोलीस भरती आणि तलाठी भरती यासाठी उपयुक्त असणार आहेत. तसेच इतर जे काही परीक्षा होतात बघा, तर त्यामध्ये देखील हे उपयुक्त असणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ IMP आहे, जो सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF मी टेलिग्रामवर अपलोड करीनच, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.